हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 4 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, एकीकडे हर्षवर्धनचा धिंगाणा तर सुरूच आहे, आमदार शिर्के पण त्याला धमक्या देतोय. पण दुसरीकडे आपल्या आवडत्या जोडीचा म्हणजेच ऊर्जा आणि शौर्यचा लग्नानंतरचा रोमांस सुरू झाला आहे. अजून त्यांच्या लग्नाला काही ताससुद्धा नाही झाले, पूजासुद्धा नाही झाली आहे, पण हे दोघे एकमेकांपासून काही दूर राहू शकत नाही आहे आणि दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले. पण ही गोष्ट पूर्वाला समजली आणि पूर्वाने या दोघांना एकमेकांपासून दूर केलं. पण शौर्य आणि ऊर्जा एकमेकांपासून एक क्षणही लांब राहू शकत नाही आहे. त्यांचा रोमांस हा नेक्स्ट लेव्हल असणार आहे, एवढं मात्र नक्की. मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा ऊर्जा आणि शौर्य या दोघांना यशवंतच्या फोटोसमोर आणते आणि यशवंतला म्हणते, अहो पाहिलंत का, आज आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपली ऊर्जा ही सौभाग्यवती झाली आहे. ऊर्जाच्या डोळ्यात पाणी येतं. शौर्य खुश असतो. ऊर्जासुद्धा आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहते आणि मग ऊर्जा आणि शौर्य दोघेही बाबांकडे पाहत असतात. तर पूर्वा म्हणते, आणि आपला जावईसुद्धा वकील आहे बरं का. शौर्य खूप खुश होतो. ऊर्जा आणि शौर्य बाबांच्या फोटोला नमस्कार करतात. पूर्वा म्हणते, आज तुम्ही असायला हवे होता, पण तुमचे आशीर्वाद ऊर्जा आणि शौर्यबरोबर आहे हे मला माहिती आहे. ऊर्जा बाबांच्या फोटोकडे पाहून ढसाढसा रडू लागते. तिला बाबांची खूप आठवण येत असते आणि इकडे विजया तिच्या रूममध्ये असते, खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि विचारतो, काय झालं विजया, अजून तू झोपली नाही आहेस का? तर विजया म्हणते, तुम्हीसुद्धा झोपले नाही ना? तर हर्षवर्धन म्हणतो, आज मला झोप येणार नाही आहे. विजया म्हणते, शेवटी तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला नडला. मी तुम्हाला म्हणत होते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. शौर्य तुमच्या तोंडावर सांगून गेलाय की मला ऊर्जाशी लग्न करायचं आहे, तो लग्न न करता परत येणार नाही, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तुम्ही याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिला की शौर्य हा परत येईल, ऊर्जाशी लग्न करणार नाही. हर्षवर्धन खूप दुःखी होतो आणि म्हणतो, खरंच चुकलं माझं. तेव्हा विजया त्याला ठणकावून सांगते, हो तुमचं चुकलंय आणि आज त्या ऊर्जाने तुमच्यावर मात केली आहे. ती एवढीशी पोरगी तुम्हाला भारी ठरली आहे, तिने तुम्हाला हरवलंय. हे ऐकून हर्षवर्धनला खूप राग येतो आणि मग इकडे शौर्यने आपल्या भावंडांना कॉल केलेला असतो. आदित्य, तीर्था, सोनल त्याच्याशी बोलत असतात आणि शौर्य विचारतो, तिकडे काय झालंय? तर तीर्था चक्क त्याला सांगते, दादा तुला माहिती आहे का, इकडे आईने, पण आदित्य तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला काही बोलू देत नाही. शौर्यला संशय येतो. शौर्य विचारतो, काय झालं? तर आदित्य सांगतो, अरे काही नाही, आता घरात तू नाही आला, मनाविरुद्ध लग्न केलं, मग थोडेफार वादविवाद तर होणारच ना. आणि आदित्य तीर्थाला म्हणतो, काय सांगत होतीस कळतंय का तुला? शौर्य विचारतो, आई कशी आहे, आजी घरी आल्यावर काय घडलं? पण आदित्य सांगतो, आता थोडेफार वादविवाद तर होणारच आहे, तुला माहिती आहे की बाबा किती चिडले आहेत. आणि तो सोनल आणि तीर्थाला म्हणतो, तुम्ही दोघे ना बाहेर जा, मला शौर्यशी बोलायचं आहे थोडं. या दोघी बाहेर निघून जातात. शौर्य विचारतो, काय झाले दादा तिकडे? तर आदित्य त्याला विचारतो, तू काय विचारतोयस? तुला माहिती आहे ना, तू बाबांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं आहे आणि त्यात ऊर्जा शिंदेशी लग्न केलं आहे. मग त्यांची रिॲक्शन काय असणार आहे? आणि त्यात तू परस्पर चाळीत गेला, घरीसुद्धा परत आला नाही, हे तू का केलं? तर शौर्य म्हणतो, दादा तुला काय वाटतं, माझं ऊर्जाशी लग्न झालं आहे, मग मी तेथे कसा येणार होतो? आणि बाबा लग्नाला का नाही आले? मी त्यांची किती वाट पाहत होतो. जर ते आले असते तर मी सुद्धा नक्कीच आलो असतो. शौर्यला आदित्य समजावून सांगतो, तुला माहिती आहे ना, ते एवढ्या लवकर लग्न ॲक्सेप्ट करणार नाही आहे. तू ऊर्जाला घेऊन येथे यायला हवं होतं. तू कधी येणार आहेस? तर शौर्य विचारतो, मी आत्ता यायला तयार आहे, पण बाबांनी ऊर्जाला ॲक्सेप्ट करायला हवं. आदित्य त्याला समजावून सांगतो, शौर्य तुलासुद्धा माहिती आहे, माझ्या आणि दिव्याच्या लग्नाला 2 वर्ष झालीत, पण अजून दिव्याला कुणीच ॲक्सेप्ट केलं नाही आहे. मी सुद्धा तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही आहे. आणि ती तर ऊर्जा आहे, ऊर्जा शिंदे, तिला एवढ्या लवकर सगळेजण कसं ॲक्सेप्ट करतील? तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि शौर्याचं बोलणं ऐकत असते. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मग जोपर्यंत बाबा ऊर्जाला सून म्हणून ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मी त्या घरी परत येणार नाही. आदित्य म्हणतो, ते एवढ्या लवकर शक्य नाही आहे, आणि जर बाबांनी तिला कधीच ॲक्सेप्ट केलं नाही तर? शौर्य सांगतो, मग मी त्या घरी परत कधीच येणार नाही. आदित्यला जबर धक्का बसतो. हे ऐकून ऊर्जाला सुद्धा वाईट वाटतं. शौर्य फोन कट करतो
आदित्यला कळतच नाही याला कसं समजावून सांगावं. शौर्य मागे वळून पाहतो तर ऊर्जा उभी असते. शौर्य विचारतो, ऊर्जा तू कधी आलीस? तर ऊर्जा सांगते, आत्ताच आले, दादाचा फोन होता ना. शौर्य सांगतो हो. तर ऊर्जा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. शौर्य, अजूनसुद्धा उशीर झालेला नाही आहे. जर तुला इथे आवडत नसेल तर तू परत जाऊ शकतो. शौर्य म्हणतो, ऊर्जा तू काय बोलतेस तुला कळतंय का? आपल्या दोघांचं आता लग्न झालंय. या सगळ्या गोष्टी बोलायला खूप उशीर झाला आहे. तर ऊर्जा म्हणते, नाही तसं नाही, तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. तू माझ्या घरी राहायला हवं असं कंपल्शन नाही आहे. शौर्य म्हणतो, अगं बाई त्याला पण उशीर झाला आहे. आता मी तुझ्या घरी राहायला आलो आहे आणि आता मी येथून कुठे जाणार नाही आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य तसं नाही, माझ्या आईने अट ठेवली की मी जोपर्यंत तुझे बाबा ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत त्या घरात जाणार नाही. म्हणून तू सुद्धा येथे आला. पण जशी माझी आई महत्त्वाची आहे ना, तसाच तुझे घरचे, तुझे आईबाबासुद्धा खूप महत्त्वाचे. तू त्यांच्या डिसिजनचा सुद्धा आदर करायला हवा. शौर्य ऊर्जाला समजून सांगतो, ऊर्जा मला आता त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाही आहे. इतक्या प्रयत्नानंतर आपलं लग्न झालं आहे. तुला आठवतं का, जेव्हा तुला माझं खरं नाव समजलं होतं तेव्हा तूच मला म्हणाली होतीस की हे लग्न कधीच होऊ शकत नाही. तू माझं तोंडसुद्धा आयुष्यभर पाहणार नाही असं मला म्हणाली होती. त्यानंतर मला किती त्रास झाला आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे. आणि आज इतक्या प्रयत्नांनंतर आपलं लग्न झालं आहे, आपण एकत्र आहोत. मग मला त्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. आपण फक्त आपला विचार करूया, आपल्या भविष्याचा विचार करूया. असं म्हणून शौर्य चक्क ऊर्जाच्या खांद्यावर हात ठेवतो. ऊर्जा त्याच्याकडे प्रेमाने पाहते आणि हे दोघेही एकमेकांच्या डोक्याला डोकं लावतात. त्यांची ही पोज खूपच भारी आहे, यात शंका नाही. आणि इकडे दळवी काकू आणि पूर्वा या दोघी किचनमध्ये सगळं आवरत असतात. दळवी काकू म्हणते, शेवटी आपली चहा आणि खारी एकत्र आल्यास. पूर्वा म्हणते, हो, लग्न सागर संगीत पार पडलं. दळवी काकू म्हणते, हो, आणि विघ्नसुद्धा आलं होतं, पण बाप्पांनी ते विघ्नसुद्धा दूर केलं. पण पूर्वा तुला एक सांगू का, वाईट वाटून देऊ नकोस. चाळीमध्ये लोकांची चर्चा सुरू आहे की ऊर्जाच्या सासरच्याने तिला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, म्हणून शौर्यसुद्धा तिच्याबरोबर येथेच राहायला आला. ऊर्जा लग्न झालं तरी आपल्या सासरी गेली नाही म्हणून लोक चर्चा करताय. पूर्वा म्हणते, हो मला माहिती आहे ते दळवी काकू, पण आता काय करणार, मी काहीही केलं ना तरी लोकांची तोंड नाही बंद करू शकत. तर दळवी काकू सांगते, ती परवीन बोलत होती की ऊर्जा हर्षवर्धन जहागीरदाराविरुद्धच केस लढतीये आणि पूर्वाने त्याच्याच मुलाशी लग्न लावून दिलं. आता कसं होणार? पूर्वा म्हणते, मी आता त्यांच्या तोंडाला हात नाही लावू शकत. मला आता फक्त एक गोष्ट निवडायची होती की माझ्या मुलीचं सुख आणि लोकांचं म्हणणं. त्यात मी माझ्या मुलीचं सुख निवडलं. तर दळवी काकू सांगते, तू जे केलं ना ते अगदी योग्यच केलं. तुला जावईसुद्धा खूप छान मिळाला आहे. पूर्वा म्हणते, ते तर खरं आहे. दळवी काकू विचारते, पण तू आता शौर्य आणि ऊर्जाचं काय करणार आहे? पूर्वा विचारते, कशाबद्दल बोलताय तुम्ही? दळवी काकू म्हणते, अगं बाई, आजच त्या दोघांचं लग्न झालं आहे. उद्या आपण सत्यनारायणची पूजा घालूया. तू फक्त प्रसादाचं बघ, बाकी सगळं मी करते. पण जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत आपण त्या दोघांना एकत्र राहू देऊ शकत नाही. पूर्वा म्हणते, हो मला ते माहिती आहे माझ्या लक्षात. दळवी काकू विचारते, पण मग त्यांची वेगवेगळी सोय कशी करायची? तुला हवं असेल तर शौर्यला आमच्याकडे पाठव किंवा शौर्यला इथे राहू दे, तुम्ही दोघी आमच्याकडे या. तर पूर्वा सांगते, नाही काकू, त्याची काही गरज नाही आहे. येथे सगळी सोय होईल. तुम्ही फक्त एक गादी पाठवून द्या, मी बरोबर सगळ्यांची सोय करते. दळवी काकू म्हणते, ठीक आहे. दळवी काकू तेथून निघून जाते आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य एकमेकांशी मस्त गप्पा मारत असतात. पूर्वा तेथे येते आणि म्हणते, चला दोघे आता कपडे चेंज करून घ्या. पूर्वा जाते. ऊर्जा त्याला सांगते, आधी मी जाऊन चेंज करते, मग तू चेंज कर. शौर्य म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात चाईचुई तेथे गादी घेऊन येतो आणि तो गादी आतमध्ये ठेवतो. शौर्य विचार करत असतो की तिकडे घरी नेमकं काय झालं असेल. बाबांनी मला लग्नाच्या वेळेस का फोन केला? आजी घरी गेल्यावर काय वाद झाले असतील? सगळे काय विचार करत असतील? हाच प्रश्न शौर्यला पडतो. तो मागे वळून पाहतो तर ऊर्जा साडी चेंज करून आलेली असते आणि या नव्या साडीत, त्यानंतर हातात चुडा, हळकुंड, या सगळ्यात ऊर्जा अतिशय सुंदर दिसत असते आणि शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ऊर्जा लाजते. शौर्य तिला इशारा करतो, तू खूप सुंदर दिसतीये, आणि ऊर्जा आणखीनच खुश होते. खरंच ऊर्जा आणि शौर्याची ही जोडी अतिशय सुंदर आहे, यात ती मात्रही शंका नाही. आणि इकडे हर्षवर्धन हा अग्नी जळत असतो. त्याला जबरदस्त राग आलेला असतो. आज जेव्हा कुमुदिनी घरी आली तेव्हा काय घडलं हे सगळं त्याला आठवतं की घरात किती मोठा गोंधळ झाला आणि आईसाहेबांनी सांगितलं की शौर्य हा लग्नानंतर ऊर्जाच्या घरी चाळीत राहायला गेलाय. तेवढ्यात
आमदार शिर्के हर्षवर्धनला कॉल करतो. हर्षवर्धन फोन उचलतो आणि विचारतो, आमदार साहेब एवढ्या रात्री फोन का केलात? तर आमदार शिर्के चिडून म्हणतो, द ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार साहेब उर्फ वकील साहेब, जशी तुमची झोप उडली आहे ना, तशीच माझीसुद्धा झोप उडली आहे. आमदार शिर्के मस्त दारू पित असतो आणि हर्षवर्धनवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, काय मग तुम्हाला तर फुल कॉन्फिडन्स होता ना, पण शेवटी त्या कालच्या पोरीने तुमचा बुद्धिबळाचा पट पूर्णच उलथून टाकला आणि तुम्हाला एकाच खेळीत पूर्ण चेकमेट करून टाकलं. हर्षवर्धनची बोलतीच बंद होते. आमदार शिर्के त्याच्यावर सगळी भडास काढतो आणि म्हणतो, तुमचा तर पूर्ण विश्वास होता. एकतर तुमचा मुलगा तुमच्या इच्छेविरुद्ध लग्न करणार नाही, तो घरातून बाहेर गेला पण ऊर्जाशी लग्न करता परत येईल, पण असं काहीच घडलं नाही. ती ऊर्जा शिंदे तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या पोराला घेऊन गेली, त्याच्याशी लग्न केलं आणि आता स्वतःच्या घरीसुद्धा घेऊन गेली आहे. आता तुमचा मुलगा शौर्य जहागीरदार आता त्या घाणेरड्या चाळीत राहणार, ऊर्जाच्या घरी, ऊर्जाच्या बरोबर. आणि आता तुम्ही काय बोलणार? हर्षवर्धनकडे बोलायला काहीच नसतं. तेव्हा आमदार शिर्के त्याला ठणकावून सांगतो, तुम्ही तर तुमच्या मुलाचे लग्न थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही, तुम्ही तिकडे फिरकलासुद्धा नाही. पण मी गेलो होतो ना, माझ्या मुलीला अर्पिताला घेऊन मी लग्नात गेलो होतो लग्न थांबवण्यासाठी. हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. अर्पिता तेथेच मागे झोपलेली असते आणि मग आमदार शिर्के लग्नाच्या ठिकाणी काय काय घडलं, अर्पिताला किती त्रास झाला आणि शौर्य तिच्याशी कसं वागला, हे सगळं हर्षवर्धनला सांगतो. हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आमदार शिर्के हा हर्षवर्धनला ठणकावून सांगतो, मी शेवटचा प्रयत्न करून पाहिला पण लग्न मला नाही थांबवता आलं. माझ्या मुलीला याचा खूप त्रास झाला आहे. पण मी तुम्हाला सांगतोय, हे लग्न आपण ठरवलं होतं आणि एकदा ठरलं ते ठरलं. आमदार शिर्के कधी त्यावरून माघार घेत नाही आणि माझ्या मुलीचा आहे ना, तुमच्या मुलामध्ये जीव अडकला आहे. आज तिला खूप त्रास झाला पण मी आयुष्यभर तिला हा त्रास होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न मोडायचं, शौर्याला घरी परत आणायचं, एवढं लक्षात ठेवा. आमदार साहेब, तुम्ही जगात कोणाचंच ऐकत नाही, स्वतःला अतिशहाणा समजता, पण एक मित्र म्हणून तुम्ही माझं ऐका. लवकरात लवकर शौर्याला तुमच्या घरी परत घेऊन या. शौर्य जितके जास्त दिवस त्या चाळीत ऊर्जा शिंदेबरोबर राहील ना, तेवढा तो तुमच्यापासून दूर जाईल, एवढं लक्षात ठेवा. तसं तर एक क्लायंट म्हणून तुम्ही आम्हाला काहीच इज्जत देत नाही. घरची लढाई तर तुम्ही हरला आहात, पण आता कोर्टातली लढाई हरू नका. तुमच्या खिसगंतीसुद्धा ती पूर्वा शिंदे नव्हती, ऊर्जा शिंदेची आई, पण त्या बाईने तुम्हाला पूर्ण चेकमेट करून टाकलं, ते सुद्धा फक्त एकाच खेळीत. तिच्यासमोर तुम्ही झिरो ठरला आहात, झिरो. हे सगळं ऐकून हर्षवर्धनची खूप जळत असते, त्याला खूप राग येत असतो, पण आता त्याला सगळं ऐकून घ्यावं लागणार असतं. आमदार शिर्के त्याला धमकी देतो, हर्षवर्धन साहेब, घरची खेळी तर तुम्ही हरलाय, तुम्हाला त्या पूर्वा शिंदेने हरवलं आणि मग आता कोर्टाचा डाव बाकी आहे. तुम्हाला स्वतःवर खूप जास्त विश्वास आहे, पण जसं त्या मुलीच्या आईने तुम्हाला हरवलं ना, तसं ती मुलगी तुम्हाला कोर्टात हरवेल आणि माझा मुलगा जेलमध्ये जाईल. माझ्या मुलीचा त्रास तर मला सहन होत नाही आहे, आता माझ्या मुलाचा त्रास मी नाही सहन करू शकत. आणि जर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न मोडलं नाही, माझ्या मुलीचं अर्पिताचं शौर्याशी लग्न झालं नाही ना, तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेवा. अजूनसुद्धा मी संयम बाळगलाय, पण माझा संयम जर सुटला तर तुमच्याबरोबर काय काय होऊ शकतं ना, याचा विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून आमदार शिर्के फोन कट करतो. हर्षवर्धनला खूप राग येतो. आमदार शिर्के अर्पिताजवळ जातो, प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो. आपल्या मुलीची अवस्था पाहून त्याला खरंच खूप वाईट वाटत असतं. तो खूप दुःखी झालेला असतो. इकडे ऊर्जाच्या घरी ऊर्जा आणि पूर्वा दोघे रात्री झोपण्यासाठी अंथरूण घालत असतात. तेवढ्या शौर्य हा कपडे बदलून फ्रेश होऊन येतो आणि ऊर्जाला हाक मारतो, ऊर्जा टॉवेल कुठे? तर ऊर्जा सांगते, अरे तेथेच आहे ना. पूर्वा तिला म्हणते, अगं त्याच्या हातात दे, नवीन घर आहे, त्याला सापडणार नाही. ऊर्जा शौर्यजवळ येते आणि त्याला टॉवेल काढून देत असते, पण सगळे कपडे खाली पडतात. पण हे सगळं पूर्वा ऐकत असते. आता एवढंसं चाळीतलं घर आहे, तिला सगळं ऐकू येत असतं. शौर्य आणि ऊर्जा हे सगळे कपडे ठेवत असतात, पण तेवढ्यात शौर्य हा ऊर्जाच्या साडीचा पदर जोरात ओढतो आणि ऊर्जा ही त्याच्या मिठी देते. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. आता काय त्यांना लायसन्स मिळालंय, दोघांचं लग्न झालंय.
हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि पूर्वाला हे सगळं ऐकू येत असतं. ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य हे काय करतोयस तू? शौर्य म्हणतो, काय करतोय म्हणजे? आता तर काय प्रॉब्लेम आहे? तू माझी हक्काची बायको आहे, मिसेस बायको. आणि ऊर्जा ही हसत असते. पूर्वाला हे सगळं ऐकू येतं आणि पूर्वासुद्धा खूप लाजते. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या खूप जवळ येतात, पण त्याच वेळेस पूर्वा ही ऊर्जाला हाक मारते, ऊर्जा काय झालं, टॉवेल सापडला की नाही? ऊर्जा म्हणते, हो सापडलाय. आणि ऊर्जा तेथून पळून जाते. शौर्य तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. मग पूर्वा आणि ऊर्जा सगळ्या अंथरुणाची तयारी करतात. शौर्य तेथे येतो. पूर्वा त्याला सांगते, शौर्य तू येथे वर पलंगावर झोपायचं, हा इथे पंखा आहे, पण तो थोडा जास्त आवाज करतो. तुला जर त्रास झाला तर तू बंद कर, पण तुला त्यामुळे गरम होणार नाही. तू येथे झोप. शौर्य विचारतो, मग काकू तुम्ही कुठे झोपणार? तर पूर्वा सांगते, हे येते खाली गादीवर, गादी टाकली ना, आम्ही दोघी खाली झोपू. शौर्य म्हणतो, नाही नाही काकू, असं कसं? तुम्ही दोघी वर पलंगावर झोपा, मी खाली झोपतो. पूर्वा म्हणते, असं कसं? अरे तू आमचा जावई आहे, तू वर झोप, आम्ही खाली झोपतो. तर शौर्य म्हणतो, काकू मला आहे ना तुमचं हेच कळत नाही. लग्न झालं तेव्हा तुम्ही म्हणाला की आता तू माझा मुलगा आहे, आता म्हणताय की तू माझा जावई आहे. मग लग्नाच्या वेळेस म्हणाला होता की हे घर तुझं आहे, मग माझ्याच घरामध्ये मी खाली झोपो काय वर झोपतो काय, काय फरक पडतो? पूर्वा म्हणते, तुझं खरं आहे, पण शेवटी तू वर झोपायला हवं ना. तुला सवय नाही आहे खाली झोपण्याची, तुला त्रास होईल. आणि तसा ह्या पलंग आहे ना वर झोपण्यासारखाच आहे, तुला तो कडकच लागेल. पण शौर्य म्हणतो, नाही काकू, आता तुम्ही मला म्हणालाय ना मी तुमचा जावई आहे, मग जावयाचं ऐकायचं असतं. असं म्हणून शौर्य हा जावयासारखं त्यांना चांगलं दटावतो आणि म्हणतो, काकू तुमची मुलगी आणि तुम्ही वर झोपायचं, मी खाली झोपणार, नाहीतर हा जावई खूप चिडेल बरं का. त्याचा हा अवतार पाहून पूर्वा आणि ऊर्जा हसू लागतात. ऊर्जा म्हणते, काय शौर्य, काय ड्रामा करतोय सा? आणि मग पूर्वा त्याला म्हणते, शौर्य हट्ट करू नको, मी मोठी आहे ना, माझं ऐकायचं, तू वर झोपायचं. तर ऊर्जा म्हणते, जाऊ दे आई, तो काही ऐकणार नाहीये, असा ड्रामा किंग येतो. आणि मग पूर्वा म्हणते, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, तुला जेथे झोपायचं तेथे झोप. आणि पूर्वा हे अंथरूण नीट करू लागते. तर शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे पाहत असतात. ऊर्जाला शौर्यपासून दूर झोपायचं नसतं, तिचे एक्सप्रेशन खूपच क्यूट असतात. आणि मग थोड्या वेळानंतर शौर्य हा खाली झोपलेला असतो आणि ऊर्जा पूर्वा एकमेकींजवळ वरती बेडवर झोपलेले असतात. शौर्य ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो, पण शौर्याला गरमसुद्धा होत असतं, डाससुद्धा चावत असतात. त्याला एक डास जोरात चावतो. तो या दोघींकडे पाहतो, तो दोघेही झोपलेले असतात. ऊर्जा त्याच्या चुळबुळीमध्ये उठते. शौर्य म्हणतो, काय चाललंय, मला तर कळतच नाहीये, या दोघी बायका आहेत की सुपर वुमन आहेत, त्यांना गरमसुद्धा होत नाही, डाससुद्धा चावत नाही, मला इथे किती गरम होतं आहे, डाससुद्धा चावत आहे. ऊर्जा हे सगळं ऐकत असते आणि त्याच्यावर हसू लागते. शौर्य तिच्याकडे पाहतो आणि ऊर्जा किती गोड असते हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येतं. हे दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालंय आणि त्यानंतर या दोघांचा लग्नाच्या दिवशीचा क्यूट रोमांस पाहायला खूप भारी वाटलं. दोघे आता क्षणभरसुद्धा एकमेकांपासून वेगळे नाही राहू शकत आहे, त्यांना एकमेकांची ओढ लागली. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आता शौर्य आणि ऊर्जाचं लग्न झालं आहे. मग लग्नानंतर सत्यनारायणची पूजा असते, विविध विधी असतात, खेळ असतात, या सगळ्या खेळांची तयारी सुरू असेल. पण त्याच वेळेस ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार तेथे पोहोचणार आणि हर्षवर्धनला पाहून सगळेच घाबरतील. हर्षवर्धन शौर्यला म्हणेल, शौर्य मी तुला इथून नेण्यासाठी आलो आहे. तेवढ्यात ऊर्जा ही हर्षवर्धनला सांगणार, सर आता माझं आणि शौर्याचं लग्न झालं आहे. हर्षवर्धन चिडून म्हणेल, हे लग्न मी मानत नाही, हे माझ्या संमतीने झालेलं नाही आहे, त्यामुळे मी या लग्नाला मान्यता देणार नाही. ऊर्जाला मोठा धक्काच बसेल. हर्षवर्धन चक्क शौर्याचा हात पकडून त्याला घेऊन जात असेल, पण शौर्य त्याचा हात सोडवणार आणि ऊर्जाचा हात हातात घेऊन म्हणेल, नाही डॅड, आता माझं आणि ऊर्जाचं लग्न झालं आहे, त्यामुळे जेथे मी तेथे ऊर्जा, त्यामुळे तुम्हाला आमच्या लग्नाला मान्यता द्यायची असेल तर द्या. तुम्ही ऊर्जाला सून म्हणून ॲक्सेप्ट करत असाल तरच मी तुमच्याबरोबर तुमच्या घरी येईल आणि माझ्याबरोबर ऊर्जासुद्धा येईल, नाहीतर मी याच घरी राहणार. हे ऐकून
हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकेल. हर्षवर्धनला असं वाटत होतं की तो शौर्यला दटावणार आणि शौर्य म्हणेल, हो डॅड, मी येतो तुमच्याबरोबर ऊर्जाला सोडून. पण हर्षवर्धनला अजूनसुद्धा कळलं नाही आहे की शौर्य मोठा झाला आहे, तो त्याचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, तो ऊर्जावर खूप प्रेम करतो आणि आता तो ऊर्जाला सोडून त्याच्या घरी येणार नाही आहे. त्यामुळे हर्षवर्धनला आधीसुद्धा एकदा दणका बसला आहे, जेव्हा शौर्यने त्याच्या नाकावर टिच्चून ऊर्जाशी लग्न केलं. पण आतासुद्धा त्याला तेच वाटत होतं की तो खूप शहाणा आहे आणि तो शौर्यला घेऊन जाईल आणि शौर्य यायला तयार होईल. पण शौर्यने त्याला ठणकावून सांगितलं आहे, जोपर्यंत तुम्ही ऊर्जाला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत मीही तुमच्या घरी येणार नाही, ऊर्जाही तुमच्या घरी येणार नाही. त्यामुळे हर्षवर्धनची बोलतीच बंद झाली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.